दिवसांचा असेल तरच तो गोड वाटतो. पण जर हा पाहुणा आपल्या घरातनं निघतच नसेल तर बघूया या त्रासलेल्या अंशुमनचं आणि घरी पाहुण्या आलेल्या या आजीचं काय म्हणणं आहे ते. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कॅप्टन्स अंशुमनदा आणि विशाखाताई. तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी काहे की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए, हाँ लुट गए, तो लुट गए ना. किती वेळा वाजवशील. तुम्हाला सांगतो नशीब तो क्या करेगा पांडू अशी 7:30 चालू आहे माझी. कोण कुठली आजी गेले कित्येक दिवस ठाण म्हणून बसले माझ्या घरामध्ये. ती का आली आहे, कशाला आली आहे, कुठून आली काही कळत नाहीये. नाही आज ठरवलंय आज काही कोण हाकलणारच तिला. बस ए अजय बाहेर ये, तुला स्टँडवर सोडून देऊ, बाहेर ये लवकर. आज मत होश हुआ जाए रे मेरा मन मेरा मन मेरा मन, शरारत करने को ललचाए रे हीरा मन हीरा मन हीरा मन. काय रे अंशुमन काय काय झाला डान्स बीन्स करून झाला. हो असं झालं ना. हा. चल निघायचंय, राजापूरचं तिकीट काढलंय. अगं बाई राजापूरला चाललायस का तू. वा वा जाऊ दे जाऊ दे. मी नाही चाललोय, तू चाललीस. तुझं घर आहे ना तिकडे. छे रे बेट्या माझं घर कुस्सापूरला आहे. अगं काल बोललीस राजापूर माझं गाव आहे. रोज कशी गावं बदलतेस तू. आता राजापूरच्या तिकिटाचं काय करू मी. एक काम कर अंशुमन तू जाऊन फिरून ये जा, छान आहे गाव मस्त. मी कशाला जाऊ राजापूरला आणि माझ्याच घरातून मला हाकलतेस तू. अरे नाही रे बेड्या एक काम कर हे तिकीट घे स्टँड वर जा आणि तिकीट ब्लॅक कर. त्यापेक्षा तिकीटवर मीच स्वतःचं तोंड ब्लॅक करतो. अजून कशाला करतो आता. काय बोललीस काय बोललीस. नाही नाही काही नाही माझं ऐक जरा. काय ऐकायला कोण आहेस तू. आजी आहे मी तुझी. त्यापेक्षा माझी हो ना आता लवकर आणि जा ना कुठेतरी यार जाणार. बघ रे बघ कसं बोलतो आजी माझी करून टाकतो बघा. काळे वहिनी बघा कसं बोलतो मला माझी करून टाकतो माझी बघा. आता रे उगाच लोकांसमोर तमाशा नको सांगून ठेवतोय. बाई गो मी तमाशा करते मी तमाशा करते. बाई गो तमाशा करते. अगं मग कोण आहेस तू, काय रिलेशन आहे आपलं. अरे असं काय करतोस आजी आहे ना मी तुझी. आजी हो कोण आजी. हे बघ तुझा बाप आहे की नाही हा. त्याच्या आत्ते बहिणीच्या मामे भावाच्या थोरल्या मुलाची मी आजी. अच्छा हा. माझ्या बाबांची आत्ते बहीण, हा. तिचा मामे भाऊ म्हणजे माझेच बाबा, हा. त्यांचा थोरला मुलगा म्हणजे मी. हा, कळलं ना हा, मी कळलं. आजी आहे तुझी. हे बघ आजी हा काय रे. शहरात डेंग्यूची साथ पसरली आहे. अगं बाई. डेंग्यू फार डेंजर रोग आहे. तू जा इथून. हो 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 मी ऐकलं ना डेंग्यू हो बद्दल. ना? बाई गो काय डेंजर रोग आहे है ना? मग मी थांबतेच. नाही नाही उद्या तुला डेंग्यूचा डास चावला तर तुझी काळजी कोण घेणार बाई. नको नको मी इथेच थांबते. तू जा ना प्लीज यार. अरे काय तुला जा 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 काय मेला माझ्या म्हातारीचा त्रास आहे रे तुला. त्रास मग एक त्रास नाही 100 त्रास आहे तुझे. 100 त्रास. काय त्रास आहे माझा. इतर बायका संध्याकाळ झाली की सिरियल्स बघतात, तू त्यांच्या नावाने नाका मुरडतेस. काय जळलं त्या सिरियल. हेच लपड त्याच्याशी त्याच लपड हिच्याशी आहे. शी. मग 1:30 वाजता कुठून ऊत येतो तुला रात्रीच्या टीव्हीवरच्या जाहिराती बघायला. अरे 1:30 वाजता तू जाहिराती बघतेस आणि 4 दिवसानंतर कळतं कोणती जाहिरात बघितलीस ती. अगं बाई एवढ्या उशिरा कसं काय कळतं रे तुला. हा कारण 1:30 वाजता जाहिराती बघतेस, नको नको ते ऑर्डर करतेस. 4 दिवसानंतर कुरिअर मला दरवाजात येतो तेव्हा कळतं काय ऑर्डर केलीस ते. मला सांग परवा तू ते शक्ती यंत्र मागवलंस का. बाई गो हे शक्ती यंत्र खूप चांगलं असतं ते यंत्र. भरभराट होते त्याने प्रगती होते. हो. त्याच्याबद्दल ती पण गायिका आहे ना ती सांगते ना एक असा टकल्याचा माणूस पण आहे गायक पण आहे त्याबद्दल सांगतात भरभराट होते म्हणून. त्यांची भरभराट होते तुझा थरथर का चालला आता. बघा ग माझ्या म्हातारीचा थरथराट म्हणतो. आता ही म्हातारी याच्या डोळ्यात खुपते बघा बघा. लोकांसमोर तमाशा नको सांगू होतो. बाई ग मी तमाशा करते तमाशा पायात चाळ आहे माझ्या पदर वर घेतला असा. अरे बाद झालं ना. अगं त्यांची भरभराट तुला काय फायदा आहे. आहे फायदा. फायदा? अरे त्या यंत्रावरचं डिझाईन बघितलंस का तू किती अरे बाई. छान आहे. आणि हे बघ हे यंत्र वगैरे सगळं तुलाच मिळणार आहे ना. हा? तुलाच मिळणार आहे बाबा. मला काय मी म्हातारी आज आहे उद्या नाही. अर्धी लाकडं गेली आमची मसणात. अर्धी नाही अख्खी लाकडाची मुळी त्याच्यावर तू ठेवला चिता पेटवली ना तर तिथून परत येशील इकडे. बघा ग बघा ओ काळे वहिनी कसं बोलतो मला कसं बोलतो. अगं, लोकांसमोर तमाशा नको का बाई. तमाशा करते तमले बाई तमाशा करते मी तमाशा. जाग एकदाची तू. हे बघ माझ्या पंटवाचं तोंड बघितल्याशिवाय मी काही घरातून हलायची नाही.
काय तोंड बघितल्याशिवाय मी काय हलणार नाही. कोणाचा? पंतवच. पंतवाचं? हा. पंतवाचं तोंड बघायचं तुला? हा. अगं वन रूम किचन आहे माझा, मग त्याचा काय संबंध? त्याचा संबंध आहे ना. 2-2 वाजेपर्यंत पाय चेपून घेतेस म्हटलं, चेपल्यानंतर म्हातारा इथे झोपेल. इथं कसं झोपायचं बाई गं, पाठ धरते माझी. अरे कित्येक दिवस मी बायकोचं तोंड बघितलेलं नाही, कसा होणार पण तू? त्याला तोंड कशाला पाहावं लागतं बाई? आमची नाही लग्न झाली, आम्हाला पोर झालं, त्यात काय मोठं. हे मी ना एक औषध मागवलंय. हा हं? हो, महिन्याभरात पाळणा हल्ले. कसला फालतू जाहिरातींवर विश्वास ठेवतेस तू? अरे चांगले असतात. हं? 1:30 वाजल्यानंतर इतक्या उपयुक्त जाहिराती दाखवतात, तुला सांगते. फार उपयुक्त असतात. 1 मिनिट, तू 1:30 वाजता काल मोकळे केस सोडून फेऱ्या मारत होतीस, काय करत होतीस? तो मिश्रा घाबरला ग, हार्ट पेशंट आहे तो, त्याचं बरं वाईट झालं असतं तर. जळलं मेलं, त्याचं काय होतंय? त्याचं काय होतं म्हणजे काय? अरे तो मिश्रा येत होता बाहेर, मी काय केलं, आपली गंमत म्हणून हे? हे काय करतेस तू? अशी शिट्टी वाजवली रे. त्याला घाबरला तो. तुला सांगते, ही जर मी विशीतली असते ना तर मिशी पळत आला असता. काय? आता मी 60तली आहे ना म्हणून फिरला पाठी. अरे पण 1:30 वाजता केस मोकळे सोडून फिरायची काय गरज होती? शतपावली करत होते ही बाई काय करते ही? शतपावली. कशाला ती? मैदा खाल्ला ना, म्हणजे पिझ्झा खाल्ला होता रे. पचवायला नको काय? 1:30 वाजता पिझ्झा? हो, 1 वाजता जाहिरात दाखवली टीव्हीवर, 20 मिनिटात घरपोच डिलिव्हरी. म्हटलं बघू एवढ्या रात्रीचं 20 मिनिटाचं गणित जमतं का यांचं? मग? तर आला रे. काय बोलतेस तू? आला कमालच झाली. मग काय हाणला पिझ्झा. खूप झाला आता, खूप झालं. अरे खूपच झाला होता. केवढा होता तो? पिझ्झा नाही, तुझा खूप झाला आता. हो. मी इथे असताना केवढा त्रास होतो तुझा मला. मी नसताना बायकोला केवढा त्रास देत असशील. बाहेर काढतो बायकोला, बायकोला बोलाव. सांगितलं ना ती देवदर्शनाला गेले देवळात. मग तू जायचं ना तिकडे. मर मला कंटाळा येतो देवळात बिवळात जायचं. हं? मी तिला म्हटलं, बाई ग देवधर्माचं करत जावं करत्या बाईनं. करते रे, तुझ्यासारख्या मरत्या बाईने करावं ते. मग कसं बोलतो बघा काळ्या बाईने, कसं बोलतो हा. आता या वयात मरायचं कमी बघा, जपायचं ना बघा म्हातारीला. तमाशा करू नकोस ग प्लीज. मी तमाशा हे, करते, माझं- मी तमाशा काय, काय, करते. काय? घुंगरू आहे अगं, हे माझ्या नको, ऐक. पायात. पदरवरती अगं, असं नको बघ, ग, असं नको, हे, कसं नको ग, नको. कसं? आधीच माझ्यात ना बायकोतला रोमांच संपलेला आहे, त्यात तू तिला देवदर्शनाला लावलीस तर वाट लागली, झालं मिळालं पंतवाचं तोंड. नाही नाही, मी तुझी करो करतो आता, बरोबर करतो. काय करतो? नाहीतर हातरून अंशू, लावतो बरोबर. ए हातरून अंशू, लावतो, नाही ऐक ना. सांगतो आता. अरे ए राजा, ए गेला. आता तुम्हाला वाटलं असेल मी 1 नंबरची खडूस म्हातारी आहे म्हणून. तसं काही नाहीये. हा माझा सख्खा नातू, माझ्या मुलाचा मुलगा. काय ऍक्सिडेंट झाला, आई वडील त्या ऍक्सिडेंट मध्ये गेले, याच्या मेंदूला मार लागला, त्यामुळे सगळं विसरतो. रात्री तो ऑर्डर करतो, मग कुरिअर मला ऑर्डर घेऊन येतो आणि हा मग माझ्यावरच डाफरतो. काय चालायचंच. तरणी टाटी बायको, ती कशाला थांबेल याच्यासाठी, ती गेली निघून. मी नाही ना जाऊ शकत. आजी, नातू म्हणजे दुधावरची साय. याच्या प्रेमापोटी मी काही प्राण सोडू शकत नाही. याला कशी सोडून जाऊ बाई? आत्या, आता मी ए, याची आत्या. आत्या. आत्या, ये बाबा. तर निघायचं नरसापूरचं तिकीट काढले मी. अगं बाई, नरसापूर का? नाही रे, माझं गाव राजापूर आहे. काल तर बोललीस तुझं गाव नरसापूर आहे म्हणून. आता काय करतेस तू? तमाशा करते. तमाशा नाही करतात, ठीक आहे चल. अरे बाबा, हे आमचं असंच चालू राहणार. तू आलास इस्रायलवरनं परत, मग वाजव. अगं, ए, इस्रायलवरून काय मागवलेस तू आता? ए, अरे नाही. अगं नको ग बाई, तमाशा. ऐक, तू चल. ऐक, ऐक, ए, राजा, लय झाला. ऐक. ॲज युजल तुमचा परफॉर्मन्स खूप छान झालाय आणि शेवटी माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं होतं. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई? मधुरा, सेम रिॲक्शन माझी आहे. अगदी फायनल जे तुझं होतं सॉलिलॉक्वी, त्याच्यामध्ये खरंच टचकन डोळ्यात पाणी आलं. आणि काय तुम्ही परफॉर्मर्स आहात दोघं जण, फॅन्टॅस्टिक. तुझं तर ते जे पालुपद आहे की तमाशा करते आणि त्याचे ते सगळे हावभाव जे आहेत ते अप्रतिम. काय बोलू मी, हॅट्स ऑफ.
मकरंद सर. विशाखा, तुला कुठलाही रोल दिला तरी तू इतक्या तन्मयतेने आणि इतकं चांगलं करतेस. म्हणजे तो 5 वर्षाच्या मुलीचा असो नाही तर 60 वर्षाच्या म्हातारीचा असो, तुझ्या अभिनयाचा आवाकाच एवढा मोठा आहे आणि तुझी एनर्जी हॅट्स ऑफ आहे, तुझा परफॉर्मन्स हॅट्स ऑफ आहे. आणि अंशात तू पण अशक्य आहेस. म्हणजे तुम्ही दोघं बुलेट ट्रेन या शब्दाचा शब्दशः अर्थ प्रतीत करता तुमच्या परफॉर्मन्समध्ये. प्रेम अंधळं असतं असं म्हणतात, पण त्याचा तुम्हाला अगदी पुरावाच हवा असेल तर पुढचा परफॉर्मन्स बघूयात. आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार. तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यात मला एक वनी पाहिजे होती, म्हणून मी वनी वनी फिरलो. वनीच्या देवीला गेलो, तिथे मला ही वनी दिसली, म्हणून तिच्याच घरासमोर मी दुकान ठाटलंय तिच्याच नावानी, वनिता जनरल स्टोअर. 4 वर्ष झाले मी माझ्या दुकानापासून तिच्या घरापर्यंत लाईन मारतो, पण अजूनपर्यंत लाईनीच्या पट्टीत आलीच नाही. येईल येईल येईल. तुम्हाला सांगतो, माझ्या दुकानासमोर ही गर्दी होते गिरायकांची, पण ती आल्याशिवाय माझ्या दुकानाची भवानीच होत नाही. कधी येणार माझी भवानी? काळी मिरी, दालचिनी, हरभरा डाळ, ताज्या ताज्या दुकानात किराण्याचा माल. जवारीच्या पोत्या माग लोकवन गहू, चल दोघ मिळून त्या पोत्या माग जाऊ. पोत्या मागे पोत कसं लपेल? काळजात किराणा यो भरशील काय, अगवनी माझ्या दुकानात बसशील काय. डिपाडी डिपांग किराण्याचं दुकान, काळी मिरी दालचिनी डिपांग. डिपाडी डिपांग किराण्याचं दुकान, काळी मिरी दालचिनी डिपांग. वने, ए वने, आता एवढं सुंदर मी तुझ्यासाठी गाणं गायलं, त्याच्यातनं तुला काही कळलं का नाही? का काही कळलंच नाही? असं कसं? मला समजा कळतं. मी आता लय हुशार झालीये. होय? होय. काय कळलं तुला सांग बरं. मला असं कळलं, हा. मला असं कळलं की तुला कळ आलीये, म्हणून तुला 10 मिनिटासाठी दुकानाच्या बाहेर जायचंय, आणि म्हणून तुम्हाला म्हणतोय, अगं बने माझ्या दुकानात बसशील का? ए, भरणी टाळक्यात घालीन तुझ्या. हा? काय कळलं तुला? हा? अरे मला सांग, काही लोकांच्या ना गुडघ्यात मेंदू असतो, हा. हा, पण शरीरात तो कुठे ना कुठेतरी असावा लागतो. कळलं का? अगं एवढं मोठं स्टोअर आहे, त्याच्यामध्ये मेंदूचं प्रोव्हिजनच नाहीये. तू काय बोलला मला काय बी कळलं नाही. हा ग माझं दगडाचं फुलते. हसू नका ग, हसू नको. लोक बी माझ्यावरती हसतेत. मला म्हणतात, अरे गण्या प्रेम करून करून कोणावर केलं या येडीवर? येडी कुणाला म्हणतो रे? येडी नाही आम्ही, चांगली शहाणी झालीये. असो. कालच माझा 18वा वाढदिवस साजरा झालाय. हा, एकावर 6 18. एकावर 6 18. हे तुझे असे 6 असतात? मग मला सांग, तुमच्यात एकावर 8 म्हणजे किती असतात? या आमच्यात काय करायचंय रे तुला? सारखं आमच्यात विचारतो. तू काय येडायस का रे? एवढं मोठं किराण्याचं दुकान इचडून ठेवलंय, तुला साधा हिशोब येत नाही? येड कुठलं मडकं कुठलं गण्या? ए, मला गण्या नको ना म्हणून 4 चौघात. मग काय म्हणू? त्यापेक्षा मला आहे ना, तू आहो म्हणायची प्रॅक्टिस कर. आहो. मी का पंजाबी आहे का? पंजाबी आहे मी. म्हणजे अरे ते त्यांच्यात म्हणतात. नवऱ्याला आहो म्हणतात पंजाबीत? तू भेटली की मला काही ना काहीतरी नवीन माहितीच देत असते राव. हो, मी लय हुशार आहेत. अरे मी त्यांच्या गाण्यामध्ये ऐकले. काय? ते सारखे म्हणतात, आहो आहो हा आहो आहो हा आहो आहो हा आहो आहो. पंजाबीत आहो म्हणतात. हा. अगं ए माझा ओला बेदाणा, ऐक ना बाई, मला एक सांग, का? मला असं जे काही कळलंय ते खरंय का? तुझे आई वडील लग्नाचं बघतात? नाही, हा. त्याचं लग्न कधी
झालंय त्यांचं अरे हे बघ आता दुसरी बरणी टाळक्यात घालून तुझ्या त्यांच्या लग्नाचं नाही म्हणत मी तुझ्या लग्नाचं माझ्या लग्नाचं होय? हा बघतायत ते बघत्यात ना मग त्यांना सांग ना हा. की म्हणा मला तुझ्याशी लग्न करायचंय हा करेन की मी तुझ्याशी पण लग्न काय म्हणाली तुझ्याशी पण म्हणजे तू अजून कोणाबरोबर लग्न करणार आहे अरे मी सगळ्यांना शब्द देऊन ठेवलाय कोणाला दिला अरे तू कोपरा दिसतो का ढोलकीवाला सुनील हा. त्याला आणि ते किराण्याचं दुकान दिसतंय का कुठलं किराणाचं दुकान अरे तो बरण्या घेऊन बसलाय तो ड्रम तो आणि यो मध्ये दिसतोय का आमिर हा तो सगळीकडे फिरून आलाय मला तो तर लय आवडतो आणि यो गिटार वाजवतो ना ईशाल तो पण आवडतो सगळ्यांना शब्द देऊन ठेवलाय मी काय सांगते हा. अरे गिटारीच्या तारा छेडणार ना रे तू हा माझ्यामध्ये कशा पायी यायला लागला माझ्या वनीच्या तारा कशा पायी छेडायला लागलात रे अरे एक मंडळ माझ्या आयुष्यात आलंय ते तरी ठेवू द्या रे माझ्याकडे आणि ए वने हे माझी काजू पाकळी ऐक ना असं 4-5 जणांबरोबर लग्न करण्याची संस्कृती नाही का आपल्याकडं वने ए वने काय? तुझा हा मंदडपणा वाढायच्या आधी आहे ना आपण लगीन करूनच टाकू हा मी तुला ऑफिशियली ना प्रपोजच करणार आहे आता कुठून करणार कुठून करणार आहे ते माझं मी बघीन ते तू मला सांगू नको इथून तिथून वरून खालून इकडून तिकडून कुठूनही करीन पण तू माझं प्रपोजल पदरात घे पदर नसेल तर त्या ओढणीत घे बरोबर. पण माझं प्रपोजल ओढून घे हा? तुझ्यासाठी कसं आहे अय्या मीठ कमी आहे जरा मीठ कमी घालते मीठ अगं खाऊन सांगते का मीठ कमी आहे म्हणून अगं उद्या लग्न झाल्यावर तुला लोकांनी विचारलं की कसा आहे नवरा तर त्याला काय चाटून सांगणार आहे का कशी चव ते काय हा करती अगं या इंद्रियांचा योग्य वापर करायचा असतो बाई कळ का कानाने ऐकायचं असतं डोळ्यांनी बघायचं असतं जिभेनी चव घ्यायची असते तोंडाने बोलायचं असतं आणि नाकाने वास घ्यायचा असतो मला लागली मग वास घ्यायला माझा माणसांचा वास नसतो घ्यायचा ग बाई माणसांचा सहवास घ्यायचा असतो आणि त्या सहवासातून आपला स्वभाव ओळखायचा असतो तरी माझी आई म्हणते तू लय भाव लावतो दुकानात अरे भाव लावतो ना ते हे बघ पाठ ठळक्यात घालीन भाव लावतो ना तो मालाला तू मालाला भाव लावतोस मग प्रपोज पण त्या मालालाच कर अरे ए मी कुणाशी करतो रे ए ए ए माझी चारोळी काय? ऐक ना माल म्हणजे ह्यो सामान असतं ना किराणा माल त्याला म्हणतोय ग माल मग याला काय म्हणतात याला ढमाल म्हणतात मग काय गे कार्टे काय बाबा बाबा काय बाबा बाबा तुला काय सामान आणायला पडेल इथं काय करतेस हा कुठे गेले उंदर आला तू हा बाबा यो गण्या काय गण्या मला कविता ऐकवतो काय रे त्यांनी मला परपोज केलंय होय गुलाबाचं फुल दिलं का रे गण्या काय 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 मला लगीन करायचं कोणाशी या आमच्या मंदडाशी अरे काय तुझी चॉईस ले का गेले 18 वर्षाला हिला आम्ही झक मारून सांभाळतो ही आवडली तुला होय तुझ्या या मूर्खपणाची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे म्हणजे ही आजपासून तुझी बायको अहो, पण लग्न कुठं झालं अजून हे झालं रे हे घे लग्न झालं हे घ्या झालं लग्न झालं अहो असं कुठं करताय सुटलो मी एकदाचा या बाबा तू वाजीव ना आता वाजीव बाबा लग्नाचं नाही रे स्किट संपलं त्याचं वाजीव खूप धमाल आली खूप मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला मकरंद सर ही वेटवाली लव्ह स्टोरी चांगली होती आणि आधी सुरुवातीला तुम्ही काळी माती वाजवलं तेव्हा मला फार बरं वाटलं तुझ्यात आणि माझ्यात एक साम्य आहे आपण दोघंही फार उत्तम डान्सर आहेत रेणुकाताई मलाही खूप मनोरंजक वाटला ऍक्ट आणि तू आज तुझं म्हणजे कॅरेक्टरायझेशन जे होतं वनिता ते खूप छान केलं होतंस तो ऑल द बेस्ट आपण तुमचे गुण बघूयात रेणुकाताई मकरंद सर एकाला टीव्हीचं काम करायचंय
तर एकाला टीव्ही वरती काम करायचंय. आता असे दोघं जण एकामेकांसमोर आले तर मग काय होईल बघूयात. आपल्या समोर येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन. बिघडला माझा लाडका टीव्ही बिघडला. बिघडला माझा लाडका टीव्ही बिघडला. बिघडला माझा लाडका टीव्ही बिघडला. रात्री सांगती पाहिलं बाई. आवलीचं बोलणं कळलं नाही. असावा सुंदर बंगल्या पायी. मी भांडी घासली नाही. हौशे हौशे पायी टीव्ही घेतला बाई. कधी बिल चुकवलं नाही. तरी बिघडला माझा लाडका टीव्ही बिघडला. बिघडला माझा लाडका टीव्ही बिघडला. टीव्ही और नॉट टीव्ही. जगावं की मरावं हा एकच सवाल. क्या बात है. ते काही नाही. आत्ताच्या आता मी टीव्ही रिपेअर करणाऱ्याला फोन लावते. हॅलो हॅलो. हा तुम्ही टीव्हीचं काम करता का? हो. काय सांगता खरंच? प्लीज प्लीज लवकर घरी येऊ शकता का तुम्ही आमच्या पत्त्यावर? अहो लगेच आलो. आलात? हा बघा दारातच उभा आहे. कुठे? अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन. मैं हूँ कौन. मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन. उसावाला 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 उसावाला. साडी फाडली माझी. नाही, नाही, असं नाही, असं नाही, असं नाही. असं हे छान आहे छान. असं नाही, असं. बरं झालं सगळं मला सांगा ते टीव्हीचं काम करणारे तुम्हीच का? हो. खरंच? मीच टीव्हीचं काम करतो. आयुष्यभर टीव्हीच काम करत करा आलो. करा सुरू करा सुरू करा. मला स्क्रिप्ट देता का स्क्रिप्ट? अहो टीव्हीचं काम करतो ना तुम्ही मग स्क्रिप्ट. अच्छा 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 माहिती पुस्तिका. स्क्रिप्टला माहिती पुस्तिका म्हणतात हे मला माहितीच नव्हतं. ती माहिती पुस्तिका ऍक्च्युली कुठे ठेवली ते मलाही माहिती नाहीये. शेट यार मग आता मी कसं काय करणार? हो तुम्ही टीव्हीचं काम करता ना? तुम्हाला एवढी साधी गोष्ट माहिती हा नाही? करतो बघा. एक मिनिट. ऐ साला ऐ. विजय दीनानाथ केरकर. उफ तुम्हारे उसूल. काय? उसूल उसवाला गाणं कर ना. नाही नाही म्हणते ते कशाला पुढे पुढे करतो? हा, कशाला पुढे पुढे टीव्हीचं काम कर ना. उफ तुम्हारे आदर्श. हा हा तुम्हारे उसूल. हा. किती फुटेज का तो कर ना माझा उफ टीव्ही. तुम्हारे आदर्श तुम्हारे उसूल. क्या दिया तुम्हारे आदर्श ने उसूल होने. आज मेरे पास गाड़ी है बंगला है बैंक बैलेंस है. हे काय? तुम्हारे पास क्या है? बाय वा वा वा. बाय मेरे पास टीव्ही आहे बाय. तो पण बिघडलेला आहे बाय. तू टीव्हीचं काम करतो की नाही? अहो मॅडम मी टीव्हीच. वा वा वा. अरे माझा टीव्ही चालू कर दुरुस्त कर. अरे मॅकॅनिक म्हणून तुला मी इथे बोलवलं ना. काय? मॅकॅनिक आहेस ना तू? मी मेकॅनिक नाही. मॅकॅनिक कोण आहेस तू? मी कलाकार आहे. मी ऍक्टर आहे. काय? हा अहो मी नाही तुमचा टीव्ही दुरुस्त करू शकत. काहीतरी प्रॉब्लेम झाला मिसअंडरस्टँडिंग झाली मॅडम. नो प्रॉब्लेम. मला सवयच आहे. ओके जातो मी. नाही का? पडेल पडेल. असं करू नको. हा टीव्ही म्हणजे माझं अख्खं आयुष्य आहे रे. आयुष्य
म्हणजे पोटफोडा टीव्ही म्हणजे माझंच नाही तर माझ्या अख्ख्या फॅमिलीचा आयुष्य रे. माझा मुलगा कार्टून माझा मुलगा कार्टून बघितल्याशिवाय जेवत नाही. होतं असं कधी. याचा अर्थ आज त्याच्या पोटात एक अन्नाचा कण सुद्धा जाणार नाही. सासूबाई गेल्या काय? गेल्या असं तेवढी रडले असते. सासूबाई आज सासूबाईंच्या गोळ्या चुकणार. त्या मिलिटरी मध्ये होत्या. अरे अन्नपूर्णा बघताना त्या पिवळ्या गोळ्या खातात त्याच गोळ्या चुकणार. आणि मी स्वच्छता भारत अभियानाची जाहिरात बघितल्याशिवाय मी घरातला पसारा साफ करत नाही. आज मी केर कचरा सुद्धा नाही काढू शकणार. आमचे आले बातम्या बघितल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही रे. हा काय? मी कसं जगू या टीव्ही शिवाय. अख्खं आयुष्य बदलून जाणार आता माझं. अरे हेअरस्टाईल खराब होईल ना माझी. मेकअप सांभाळ. मेकअप कानातले माझे दिलं ते. मग मी काय करू मी? तू कर ना काहीतरी कर ना. मी मेकॅनिक नाहीये, मी कलाकार, मी नाही काय करू शकत. मी प्लीज काहीतरी कर ना. मी असं कसं करणार? स्टॅच्यू तुला टीव्हीत काम करायला आवडतं ना? म्हणजे काय? मग तू तसाच थांब. असं थांबू? तसाच थांब. आज मी तुला चान्स देते टीव्हीत काम करायचा. हा काय? हा मी ऍक्शन म्हणेन. हा. तू लगेच ऍक्टिंग करायला सुरुवात कर. ओके, ओके. क्राईम रॉकेल. गौर से देखो इस मी काय नाही केलं. ये मासूम चेहरा नहीं है. मासूम? ये स्किट में माती करती है. ये जैसे सोना है तो चांदी की पैजन पहनो. काय लावलंय हे नको. आपण वेगळं. आपण आता बिग लॉस. हाय यू. काय झालं? काय नाही अंशुमन काय ग? अंशुमन आणि विशाखाबद्दल माहिती का तुला? काय झालं त्यांचं? विशाखा शिव्या घालत असते त्याला. खूप शिव्या घालत असते. तिचं म्हणणं तो रिहर्सलच येत नाही. अंशूचं पण तेच म्हणणं आहे. काय सांगतो? अंशू येतो रेसलला, ती घरी जाते. काय बोलणार? काय बोलतोस? तुला प्रसाद संदीप माहिती आहे? दोस्ताना? कॅमेरा सॉरी फिक्सिंग आहे रे. टोप्या बिप्या देतात त्यांना. स्किट पडलेलं असताना टोप्या देतात. अगं मी 12 शो केले, मला माहित आहे, ठरलेलं असतं. ठरलेलं असतं. तुला आमिर बद्दल माहितीये का? नेक्स्ट एपिसोड पासून काढून टाकतायत. ऐसा क्यू कर रे? तेच तर म्युझिकचा क्यूज देत नाही ना तो नीट. असल्या लोकांचा मला क्यू येतो. क्यू वाव कसलं भारी है ना. प्रत्यक्ष टीव्ही बघून सुद्धा मला इतकं भारी वाटलं नाही इतकंच तुझ्यासोबत एन्जॉय केलं मी. थँक्यू. मला सांग ना साधारण तुझा दिवसाचा पगार काय रे? आमचा बर्थडे आहे म्हणजे माझा 1.5. ना तू कशाला टेन्शन घेतो? 150 रुपये मी तुला आता देते. माझा टीव्ही जोपर्यंत चालू होत नाही ना तोपर्यंत तू माझ्यासोबत राहा ना. मला इथे एन्जॉयमेंट करायला मदत कर. पण 150 नाही 1.5. कॉमेडी कर. कॉमेडी 150 नाही 1,500 आहे. सिरियस कर. 1,500 नाही 1,500 आहे. खूपच मस्त झालाय तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूया त्यांनी एन्जॉय केलाय का नाही. मकरंद सर. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. क्या बात है. रेणुकाताई. क्या बात है यार. म्हणजे जी तू सुरुवात केलीस नम्रता, अशी सुरुवात ह्या मंचावर झालेलीच नाही आहे आजपर्यंत. इतकी म्हणजे फॅन्टॅस्टिक सुरुवात होती. आणि
त्याच्यानंतर ते ड्रॉप नाही झालं. त्याच्यानंतर शशी आल्यानंतर अजून वर सगळे ते जे काय मनोरंजक कार्यक्रम शेवटपर्यंत, आणि अतिरंजक असून सुद्धा ओव्हर न होणं, हे फार डिफिकल्ट आहे. हे कठीण आहे मॅनेज करणं, आणि ते तुम्ही केलंत. त्यामुळे वा वा वा, धन्यवाद तुम्हाला. आणि मला सेल्फी हवी आहे. आदर्श घोटाळा तर तुम्हा सर्वांनाच माहितीये, पण आता इथे येतोय एक आदर्श शिक्षक. बघूयात त्याच्या आयुष्यात नेमका काय घोटाळा झालाय ते. आपल्या समोर येत आहेत बुंगा टीमचे व्हाईस कॅप्टन. छम 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 अरे छडी लागे, अरे छडी लागे छम छम, विद्या घेई घम घम, छम 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 छम. अरे वा वा वा. आज आपण माझा जो सन्मान केलात त्याबद्दल मी आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणात राहू इच्छितो. विद्यादानाचं पवित्र कार्य करत असताना जे जे विद्यार्थी माझ्या आयुष्यात आले ते विद्यार्थी या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत असं मी नम्रपणे इथे नमूद करू इच्छितो. मुलं म्हणजे देवाघरची चिंच. काय माकर तोंडे, चिंच खाऊ नको ना. अशी एक देईल ना थोत्रीत, आधी कोमत जाशील नंतर कोमतून जाशील. बघा शिक्षकाची भाषा बघा. दिन म्हणे थुत्रीत, माकड तोंडी म्हणे माकड तोंडी. या माकड तोंडीने संसार लेटला या वानराचा. माझा अपमान करायचा एक 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 तू चान्स सोडू नकोस. तू मी का बोलतो हिच्याशी. तू जा जा जा. मी मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यावर कसं भाषण करायचं त्याची तयारी करतोय मी. तू जा जा चल. बाबू म्हणजे तुम्ही घोटाळा करणार का काय? तुझ्याशी लग्न करून आधीच करून बसलोय मी. आणि आदर्श शब्द असला की घोटाळाच असतो हे आधी तुझ्या बालबुद्धी मेंदूतून काढून टाक. मी भाषण तर असा सगळा उत्साह घालवते माझा. असंच असतो, सारखा उत्साह जातो यांचा. मी तरी किती म्हणून सहन करायचो. सारखा उत्साह जातोय. उत्साहाशिवाय चिंचा चढायला लागतायत मला. हे, चप. कुठलीही गोष्ट तुला हवी तिथं नेण्यात जगात तुझा हात कोणी धरू शकत नाही. पण लक्षात ठेव, एक दिवस माझाही येणार, मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार. हा अशात ना तशात ना माकड तमाशात. या म्हणीचा नेमका काय अर्थ घ्यायचा संदर्भासहित स्पष्टीकरण द्या आता मला. चल. अनेक वर्षांपासून हेच ऐकत आली आहे मी. मागच्या वेळेला मिळालं असतं ग, पण जरा ते मीठ कमी पडलं. कशात मीठ कमी पडलं? खिचडीत. शिक्षकाला प्रमेय जमले नाही तरी चालतील, पण खिचडीचं गणित बिघडायला नको. आणि असं मी ते मीठ टाकायला विसरलो आणि शिक्षणाधिकारी आले आणि त्यांनी खिचडी खाल्ली नेमकी. आणि कसलं काय इतकंच कारण नाहीये, इतकंच कारण नाहीये. शाळेतल्या त्या 2 कार्ट्यांना काऊन मारलत? मग मारू नका. काय पूजा करू त्यांची? शाळेच्या मागे ते पोरगा विड्या उडत होता, विड्या. मी त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो, तो मलाच म्हणतो तोंडावर धूर सोडत, काय सर इकडे कुठे? अरे मास्तर समोर आल्यावर विडी साधी फेकून द्यावी एवढी अक्कल नाही त्याला. तुम्ही काय पेट्रोल पंप आहे का तुम्हाला बघून विड्या फेकायला? म्हणून तर तिला ना कानाखाली धूर काढला असं त्याच्या. असं करू नका. अशानं फोटोला हार आणि समोर अगरबत्तीचा धुरी. त्या कार्ट्याची अख्खी गल्ली आली होती घरावर दगड फेक करायला. बरं ते कार्ट मरू दे, दुसऱ्या कार्ट्याला काऊन मारलं? अरे त्या पोराला मी वर्गात विचारलं, एक भिंत बांधायला 1200 रुपये लागतात, तर 5 भिंती बांधायला किती? तर म्हणतो 5 कोटी. काय चुकलं त्याचं? चुकलं काय? पप्पा राजकारणात आहे त्याचे. त्याचं बॅकग्राऊंड माहित असून पण या माणसानं त्याचं बॅकग्राऊंड हिरवं निळं केलं. राजकारणात वगैरे काही नाही, साधा कार्यकर्ता होता त्याचा बाप. कार्यकर्ता होता, तुमच्या विरुद्ध आंदोलन केलं आणि हायकमांडच्या नजरेत भरल्यावर आमदार झाला. हायकमांड तुम्हाला काही? आम्ही काहीच केलं नाही असं म्हणू नकोस. साखळी उपोषण केलं आम्ही त्यांच्या विरुद्ध. साखळी उपोषण? त्या आमदाराची लोक आली ना साखळ्या घेऊन यांना मारायला, तेव्हा यांची
आमचे शिक्षक दमा म्हणू नका, डायबिटीस म्हणू नका, मूळव्याध म्हणू नका, सगळं विसरून धुंदाला पाय लावून पळून गेले. अख्ख्या साखळीत एकच कडी उरली, ये. हो मग मी घाबरतो की काय? दटून राहिलो मी तिथं एकटाच. डटून राहिलं म्हणे. आमचं हे गावठी वांग आहे ना, सुजवून भरताच्या वांग्यासारखं हिरवं निळं झालं होतं. अरे मग काय आम्ही पण त्यांच्यासारख्या मारामाऱ्या करायच्या का? हा? अरे मग असं आम्ही पण मारामाऱ्या करायला लागलो ना, सगळे लंगोट घालणारे वर्गात येतील शिक्षक म्हणून, आणि ना काळा फळा जाऊन तांबडी माती येईल तिथं. माती तर माझ्या आयुष्याची झाली या माणसामुळं. हा, घरावरचा बोर्ड आहे ना पिको फॉलचा, तो कधी जाणार त्या परमेश्वरालाच डोळे. मी म्हणतो कशाला हवा तो बोर्ड? बरं दिसतं का ते? वरती लिहिले छान, श्री बबन केशवराव सोनवणे MA BA, आणि खाली काय, इथे पिको फॉल करून मिळेल. बरं दिसतं का ते? अरे शाळेत शेवटच्या तासाला सगळ्या मास्तरनी माझ्या वर्गात, सर एवढ्या 2 साड्या घरी घेऊन जा ना, सर तेवढा फॉल तेवढा मॅचिंग बघा. अरे माझा शेवटचा अल्जेब्राचा तास पिको फॉल्जेब्रा करून टाकला त्यांनी. काढा सारख्या माझ्या चुका काढा. हा माणूस आहे ना, जो विद्यार्थी दिसल ना त्याच्या मागे डबल शीट बसून जातोय शाळेत. मग काय झालं त्याच्यात काय झालं? मी विद्यार्थ्याला बोटाला धरून ज्ञानाकडे घेऊन जातो, मग विद्यार्थ्यांनी मला शाळेत नेलं सायकलवर, तर काय बिघडतं? हा, आता फुकटात डबल शीट बसून जातोय तो गुमान जावं की नाही माणसानं? पण नाही, तिथं पण आमच्यातला शिक्षक जागा. कुणाला कविताच विचार, कुणाला इतिहासातल्या सनसनावळीच विचार, कुठं गणितच घाल. आणि गणित ऐका, सायकलचं एक पेंडल वर्तुळाकार फिरल्यावर सायकल 2 फूट पुढे जाते, आणि स्पीड ब्रेकर आल्यावर अर्ध्या फुटानं वेग कमी होतो. आता सायकल गेली 40 फूट पुढं, आणि रस्त्यात येत 5 स्पीड ब्रेकर, तो सायकलचं पेंडल वर्तुळाकार किती वेळा फिरलो. या असल्या गोष्टींमुळे ना यांना मुलं मागून सायकलिक म्हणतात, सायकलिक. म्हणू दे, काही म्हणू दे मला, मी असाच वागणार. आता परवा यांचा एक माजी विद्यार्थी रस्त्यात भेटला बर का, तर यांनी त्याला 19 पाडा म्हणायला लावला. त्याला आला नाही म्हणता तो भर रस्त्यात सायकल स्टँडला लावली आणि त्याला पट्टीनं झोडपला. मग विद्यार्थी माझी असला म्हणून काय झालं? 19चा पाडा विसरतो कस काय तो? हो, पण त्याच्या बरोबर त्याचा 18 वर्षाचा पोरगा होता ना. मग काय झालं? पोरगा 18 वर्षाचा झाला म्हणून 19चा पाडा विसरायचा? जिथं तिथं हीच तरा, जिथं तिथं हीच तरा. अगं माझा तो विद्यार्थी बघ, सतीश परब, प्राध्यापक झालाय, प्राध्यापक, प्रोफेसर. तुम्हाला त्याच्याच बॅचचा दीपक पवार आठवतोय का? तो माझा विद्यार्थी नव्हता. 4थी नंतर शाळा सोडली होती त्याने, नालायक होता तो. तोच तुमच्या दृष्टीनं नालायक विद्यार्थी 6 शिक्षण संस्था चालवतोय. शिक्षण मर्शिका काय म्हणतात ना ते. आणि हा तुमचा सतीश परब त्याच्याच एका कॉलेजात प्रोफेसर आहे. तुम्हाला आदर्श शिक्षक नाही, घरबुडव्या मास्तर पुरस्कार द्यायला पाहिजे. काय बघा, घरातच काय किंमत आहे माझी. मी मेल्यावर कळेल तुम्हाला माझी किंमत. शाळेसमोर असा माझा मोठा पुतळा, माझं स्मारक बांधतील, आणि मग त्याच्यासमोर माझे विद्यार्थी सगळे भाषण करतील. ज्ञानदानामुळे वेडा झालेला माझा मास्तर बघा शहाण्यासारखा मरून पडला, माफ करा, उभा राहिलाय. माझे मास्तर गेले आणि आमच्या काळजात चर्र झालं. व्याकरण शिकवता शिकवता मास्तर गेले, यमानं संधी साधली. मास्तर म्हणजे एक वेगळंच रसायन होतं. मास्तर, तुम्ही जरी इतिहासात जमा झालेले असलात तरी आम्ही सगळे नागरिक मिळून तुम्हाला या पुतळ्याच्या रूपानं म्हणजे भूगोलात तुम्हाला जिवंत ठेवू मास्तर, जिवंत. काय त्यात स्वतःचं स्वप्न असल्यावर माणसाला पाहिजे तेच दिसतंय. माझ्या स्वप्नात तुमच्याबद्दल काय दिसतंय माहितीये का? दाखव. आम्हाला बदड बदड बदडणाऱ्या या येड्या मास्तरनं आयुष्यात एकच शानू काम केलं, लवकर मरून जाण्याचं. मास्तर मेला आणि आमच्या काळजात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आज पण पुतळा बघून बरं वाटतं. मास्तर, तुम्ही लवकर गेलात, नाही तर आम्हाला व्याकरण शिकवता शिकवता तुम्ही आमच्या मेंदूचं गणित पार बिघडवून टाकलं होतं. मास्तर, आज पण तुमची आठवण आली, पण आम्हाला रसायन प्यायल्याशिवाय झोपच येत नाही. अशा आमच्या येड्या मास्तराला लवकर नेणाऱ्या त्या यमाला उदंड आयुष्य लाभो. असा विचार करतोस तू माझ्याबद्दल? असा विचार करतेस? मी नाही हो, तुमचे विद्यार्थी असा विचार करतात. आयुष्यभर तत्वांना गोचिडासारखे चिकटून बसलात. काय मिळालं तुम्हाला? तुमच्यासारखे तत्ववादी मास्तर जेवढे कमवत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त साड्याला अस्तर लावून कमवतो आम्ही. सर एक्सक्यूज मी सर, आत येऊ का मी? हा ये ना. सर ओळखलात का सर मला? विमा एजंट? सर मी चंदू कणसे सर, मी तुमचा माजी विद्यार्थी. अरे हा चंदू,
कसा आहेस तू? सर मी छान आहे सर. सर तुम्हाला आठवतं मी शाळेमध्ये असताना तुम्ही मला वह्या पुस्तकं घेऊन द्यायचा. गरिबीनं लक्तर झालेल्या शरीरावर तुमच्यामुळे गणवेश चढला सर. आणि सर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून नाही तर देव म्हणून आलात. आणि त्या शासन दरबारी तुम्ही आदर्श शिक्षक कधी ठरणार ते मला माहित नाही सर. पण आम्हा विद्यार्थ्यांच्या नजरेत तुम्ही नेहमीच आदर्श आहात सर. पाहिलंस, ही असते खऱ्या शिक्षकाची संपत्ती, त्यांचे विद्यार्थी. या अशा विद्यार्थ्यांमुळे ना आम्हाला जगण्याची नवीन ऊर्जा मिळते. आम्हाला नवीन जन्म घेतल्यासारखं वाटतो यांच्यामुळं. झाला फायनली जन्म, आता पाळणा व्हायलाच पाहिजे. बाबा तू ना राजदुरी धर तुझा राजदुरी. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी अक्षर ओळख, पुरस्काराचा झाला या गोळ, जुबाळा झुरे झू. सुंदर योग्य तू भाष्य केलंस. म्हणजे एकीकडे पुरस्कार उदंड मिळत असतात, ते कुणाला मिळतात काय मिळतात याहीपेक्षा जे मास्तर पिढ्या घडवतात अशा मास्तरांसाठी हा सॅल्यूट होता असं मला फार मनापासून. खरंय खरंय. आणि तू आउटस्टँडिंग पद्धतीने लिहिलंस. तुला हॅट्स ऑफ. तुला केवळ लेखनासाठी मी आज टोपी देतो. रेणुकाताई, असं म्हणतात ना की आपण जे विचार करतो तसेच आपण असतो. त्यामुळे तू तुझ्या विचारांसारखाच खूप उच्च दर्जाचा आहेस असं मला वाटतं. आणि आजचा पण ॲक्ट हृदयाला स्पर्श करून गेला तुझा ॲक्ट, आणि त्याच्यासाठी सेल्फी इज अ मस्ट. आपल्या दोन्ही टीमचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. सर, या आठवड्याच्या दोन्ही टीमचे गुण काय आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचंय. हा आठवडा जरा रंजक ठरलेला आहे तसा स्पर्धेच्या मानाने. यावेळी आम्ही थोडंसं आधीचे जे परफॉर्मन्सेस चांगले होते त्यांना ग्रेस देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे योगेशच्याही टीमला आणि संदीप प्रसादच्याही परफॉर्मन्सला, कारण त्यांचा आधीपासून खूप चांगले परफॉर्मन्सेस आहेत. आज या आठवड्यामध्ये शशी, नम्रता आणि योगिनी आणि ऋषिकेश यांनी फार छान काम केलं. आणि एक फार इंटरेस्टिंग, आम्ही पहिल्यांदाच असा निर्णय घेतला की यावेळी कॅप्टनला मात्र विभागून दोघांनाही गुण आहेत दोन्ही टीमला. त्यामुळे ह्या आठवड्यामध्ये दोन्ही टीम अगदी सेम टू सेम मार्कांवर आहे. हा पहिला वीकेंडचा आठवडा आहे आपला, त्यामुळे मस्तपैकी आपण सगळे संडे एन्जॉय करूया आता. आणि पुढच्या आठवड्यात एका नवीन जोमाने भेटूया. आणि कॉम्पिटिशन आपण तरीही ठेवूया, इक्वल मार्क्स असले तरी, असं माझं मत आहे. म्हणजे ऑल द व्हेरी बेस्ट. आणि छान प्रिपेअर करून या, आपल्याला खूप मनोरंजन करायचं लोकांचं. फ्रेंड्स, अशीच धमाल करायला आपण पुन्हा भेटणार आहोत, पण पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत होऊ दे कल्ला.